नमस्कार, मी आपला विक्रम दळवी. महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप व महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुप मार्फत आम्ही या ठिकाणी रोज व्यायामाला येत असतो. आणि आज थोडंसं व्यायाम सोडून आपण एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. आणि त्या व्यक्तीचा जो लहानपणीचा काळ जो गेलेला आहे तर तो अतिशय कष्टमय आणि संघर्षमय होता. तर आपण आज त्यांच्याच तोंडून त्यांच्या आयुष्याबद्दल तसेच व्यायामाबद्दल आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत, त्यांची संवाद साधणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत काकडे सर. ते सुरुवातीला त्यांचा थोडासा परिचय देतील, त्यांचं गाव वगैरे. नमस्कार. माझे नाव ज्ञानदेव महादेव काकडे, राहणार बोर्ले, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. सध्या तुम्ही काय करता? मी सध्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तालुक्यात चारोटी डोंगरीपाडा येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि तुम्ही मूळ जिल्हा तुमचा जो नगर आहे, तर त्या नगर जिल्ह्याविषयी एखादी विशेष गोष्ट किंवा काहीतरी वेगळेपण आहे का तुमच्या नगरमध्ये? आमच्या नगर जिल्ह्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे आमच्या जामखेड तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म चोंडी या गावी झालेला आहे. हे विशेष आहे आमच्या जिल्ह्यात. सध्या आता तुमचा नगर जिल्हा आणि तुमचं हे राहण्याचं ठिकाण माझ्या मते बरंचसं दूर असेल, तर सध्या कुठं नेमकं राहता? सध्या मी डहाणू तालुक्यामध्ये कासा या गावी राहतो. आमच्या गावापासून कासा या ठिकाणापर्यंतचं अंतर 410 किलोमीटर आहे. 410 किलोमीटर. मग सध्या तिकडे आई वडील कुटुंब असेल का फॅमिली इकडे सोबत आहे, आई वडील तिकडे, त्याच्याविषयी थोडंसं तुम्ही. फॅमिली इकडे सोबतच आहे. आई वडील 2022ला ऑफ झालेत आणि भावाची फॅमिली आणि आई गावी असतात. तुम्हाला वडिलांची आठवण किंवा वडिलांबद्दल काय विशेष सांगाल तुम्ही तुमच्या? आता वडिलांचं विशेष म्हणजे आमचा काळ हा फार म्हणजे आजोबापासून किंवा आमच्या वडिलांनी फार कष्टमय जीवन गेलेलं आहे. आणि आमचा प्रमुख व्यवसाय म्हणजे आमचा शेती. त्याच्यामुळं शेती हा सर्व निसर्गावर आधारित असणारा हा व्यवसाय. त्यामुळं 4-5 वर्षातलं एखादं वर्ष फक्त आमचं चांगलं जायचं, पण 2-4 वर्ष आम्हाला असा संघर्ष करावा लागायचा की आमच्या रोजीरोटीचाच प्रश्न असायचा. असा संघर्ष ह्या शेतकरी कुटुंबाला करावा लागतो. तसाच आम्हाला सुद्धा एक निसर्गावर आधारित शेती असल्यामुळं आम्हाला हा संघर्ष कायम आमच्या म्हणजे दर 5 वर्षातले 4 वर्ष हा आम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नव्हता. एखादं वर्ष आमचं चांगलं जायचं, कारण निसर्ग चांगला पडला म्हणजे पाऊस चांगला पडला तर आमचं जीवन एकदम आनंदी आणि सगळीकडे आनंद असायचा. पण 4 वर्ष मात्र आम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नव्हता. एखाद्या वर्षी चांगला पाऊस पडला, चांगली पिकं आली शेतामध्ये, तरी रोगराई पडणे किंवा शेतीमालाला भाव नसणे, हा संघर्ष हा आम्हाला म्हणजे पहिल्यापासून करतच यावा लागलेला आहे. आणि मी ज्यावेळेस D.Edला असताना असा काळ आला होता 2003 ते 2006 या काळामध्ये आमच्या तिन्ही बहिणींची लग्न झाली. आणि असा म्हणजे कसलाच निसर्ग म्हणजे पाऊस कसलाच पडला नाही आणि दुष्काळ, पूर्ण दुष्काळ पडला. आणि परिस्थिती अशी होती की सर्व जीवन हे शेतीवर अवलंबून होतं. मग आता करायचं काय? तर मग आम्ही विचार केला वडिलांनी, आता तुम्ही दोघं भाऊ इथं राहा गावामध्ये आणि आम्ही आता ऊस तोडायला जातो. मग आमचे आई वडील सलग 5 वर्ष आम्ही कारखान्याला ऊस तोडायचं काम केलं. बैल होती आमच्याकडे, बैलजोडी. मग बैलजोडी घेऊन आई आणि वडील तिथं गेल्याच्या नंतर गाडा भेटतो कारखान्यावर. 5 वर्षे मग आई वडिलांनी आमच्या ऊस तोडायचं काम केलं. मग आम्ही बी सुट्टी असल्यावर जायचो ऊस तोडायला. ती आता आम्हाला गावाकडे कुणीच नव्हतं, मग आई वडील आमचे तिकडंच. मग सुट्टी असली की आम्ही कारखान्यावर. आम्हाला तिथं त्यावेळेस थोडे ते वाढ वगैरे विकून पैसे भेटायचे, आम्हाला मजा वाटायची. म्हणजे पैसे भेटायचे थोडे 10-5 रुपये, मग खायला वगैरे भेटायचं. मग असाच मग D.Edला असताना बी सुट्टी भेटली की मी कारखान्यावर जायचो, ऊस तोडायचो. 8-15 म्हणजे जेवढी सुट्टी असेल तेवढे परत पुण्याला महागारी, तिथूनच महागारी कारखान्यावरूनच ट्रेननी. असं एकदम संघर्षमय जीवन गेलेलं आहे. हे विचारायचं की तुम्ही किती वर्षाचे असताना आई वडील ऊस तोडीला जायला लागले? आम्ही 18 वर्षाचा असताना. 18. तुम्ही आणि भाऊ. आई वडील तिकडे गेल्यानंतर तुम्ही दोघांचं? मी स्वतः जेवण तयार करायचो
असं. भाऊ लहान असल्यामुळं तो थोडं पाणी वगैरे आणायचा गावातून, म्हणजे तेवढं त्याच्याकडे कामच होतं, तेवढं पाणी आणायचं. आणि मग मी म्हणजे जेवण कॉलेज तयार करत करत करत, शाळा करत करत, हा. आपली इतर सगळं कामं सगळं करत मी जेवण स्वतःचं काय नाही, शेतीत जायची गरजच नव्हती. कारण शेतात काय 2-3 वर्ष कसलंच हीच झालं नाही, शेती उगवलीच नाही, पाऊसच पडला नाही, शेतीमध्ये ओलच झाली नाही. त्याच्यामुळं धान्य पेरायला चान्सच भेटला नाही, असा भयानक दुष्काळ होता. आणि त्याच्यात बहिणींची 2 लग्न झाली, लग्नासाठी पैसे नव्हते, 1 एकर रान घाण ठेवलं आणि लग्न केली बहिणींची. आणि भयानक म्हणजे वाईट परिस्थिती आली ती, पण गेली ती परिस्थिती निघून, काही राहिली नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो की ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिक्षक, हा जो संघर्षमय काळ आहे, तर तो तुमचा प्रवास फार यशस्वी, सध्या यशाच्या शिखरावर आहेत असं म्हटलं तरी चालेल. नाही नाही, नक्कीच लयच खूप आनंद आहे. आता आम्ही ह्याच्यात एकदम इतके आनंदित, मी तर आनंदी आहे, पण अख्खं कुटुंब आनंदी. कारण आमच्याकडे भयानक परिस्थिती होती, त्यातून कशी तरी आमची सुधारणा झाली. कर्जाच्या विळखातून बाहेर पडलो तर आम्ही समाधानी आहे. फार समाधानी, काय अडचणच नाही आता सध्या. बरं, आता थोडं तुमच्या लहानपणाबद्दल, तुम्हाला तुमची शाळेची प्राथमिक शाळा किंवा तुमचं गाव याच्याबद्दल थोडंसं. माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं, 1ली ते 4थी, आणि परत 5वी पासून एक 3 किलोमीटर अंतरावर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा आमच्या बोरले गावामध्येच झालं. आणि 5वी पासून मी नान्नज हे गाव आमचं 3 किलोमीटर अंतरावर होतं, तिथं मी जात होतो. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची आमची शाळा, अतिशय सुसज्ज आणि पूर्ण स्टाफ असणारी शाळा, आणि शिस्त, इतकी कडक शिस्त होती की त्या शाळेची आजही आठवण येते. कारण की एकही म्हणजे कुठल्याही विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी गैरहजर राहतच नव्हता त्या काळामध्ये सुद्धा. इतकी परिस्थिती भयानक असताना सुद्धा सर्व विद्यार्थी शाळेत रोज, आणि कडक शिस्त होती. आणि विशेष म्हणजे आम्हाला 5वी ते 10वी मध्ये असताना एक दोडके सर म्हणून होते, इंग्लिशला होते, आणि मुख्याध्यापक होते. इतके कडक शिस्तीचे होते की पहाटे 5 वाजल्यापासून 2 शिफ्टमध्ये शाळा असल्यामुळं पहाटे 5 ते संध्याकाळी म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाळेवरून एकही मिनिट ते घरी जात नव्हते, असे कडक शिस्तीचे सर होते. आणि अतिशय तिथं त्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी घडलेले आहेत. आणि त्या सरची आज आठवण प्रत्येक जण, त्या दोडके सरांची आठवण, आज मित्र जर भेटले तर दोडके सरांचं नाव घेऊनच पुढच्या म्हणजे गप्पा गोष्टीची सुरुवात करतात. कारण त्यांची शिस्त आणि त्यांचा तो कडक बाणा असा होता भयानक की आता समजा त्यांचं एक विशेष होतं. आता आम्ही बोरले गावचे होतो, बोरले गावामध्ये 2 आडनावाची माणसं आहेत, म्हणजे आमच्या इथं 2 भावके आहेत, चव्हाण आणि काकडे. तर ती एखाद्या काकडे विद्यार्थ्याला बी चव्हाण म्हणायचे, चव्हाण विद्यार्थ्याला बी काकडे, पण ही बोरलेची पोर आहेत, म्हणजे ह्या बोरले गावची. ती तसंच परत एक राजवाडीला कुमटकर आणि गोरे, मग गोरेला कुमटकर म्हणतील, कुमटकरला गोरे म्हणतील, असं त्यांचं विशेष होतं. 14-15 वाड्या गावातली लोक विद्यार्थी तिथं शाळेमध्ये यायचे. प्रत्येकाला ओळख देणं, म्हणजे आम्हाला त्यावेळेस अरे मुख्याध्यापक आपल्याला नाव घेतोय, म्हणजे आम्हाला खूप विशेष वाटायचं त्या काळामध्ये की आपण खेड्यातली ह्याच्यातली. आणि त्या सरांचं आणि आमच्या त्या काळामध्ये जवळजवळ 1700 ते 1800 पट होता त्या काळामध्ये आमच्या शाळेचा. आणि आजही ती शाळा एकदम व्यवस्थितरित्या सगळी, आजही आमच्या तिकडे शाळा 4थी पर्यंतच आहेत. अशा पद्धतीने एकदम छान शाळा आहे. शाळेबद्दल सांगितलं तसं तुमचं बोरला गाव म्हणता, बोरले का बोरला का, आपली सगळी टीम तुम्हाला काहीतरी बोरल्याचा वाघ म्हणते. त्याच्याबद्दल थोडं गावाबद्दल सांगा, आपले प्रेक्षक सुद्धा ग्रामीण भागाबद्दल ऐकायला इच्छुक. नाही, गाव आहे ना, गाव एकदम छोटं गाव आहे आमचं, पण गावाचं एक विशेष आहे. जशी ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आल्या ना, तेव्हापासून गावात आमच्या ग्रामपंचायत आहे. आज आमच्या गावची लोकसंख्या 800 ते 900 आहे, पण पहिल्यापासून ग्रामपंचायत आहे. गाव असं नदीच्या काठावर छोटीशी एक नदी आहे, नांदणी नदी म्हणून, आणि त्या काठावर वसलेलं आहे. गावाचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती, आणि राजकारणामध्ये जास्त नाद असलेलं गाव. अतिशय राजकारण म्हटलं, नगर जिल्हा म्हणजेच महाराष्ट्राचं अर्ध राजकारण नगर जिल्हा. आणि आमचं गाव म्हणजे विशेष म्हणजे त्या जामखेड तालुक्यामध्ये गावाचं नाव घेतलं की गाव जरा डेंजरच आहे असंच म्हणते. तर म्हणजे गावाला कसा जास्त नाद, प्रत्येक घरामध्ये पुढारी, प्रत्येक घराचे विचार वेगवेगळे, आणि भयानक परिस्थिती. राजकारण आलं ग्रामपंचायतचं की गावाला एक 6 महिने तो आपला नाही, हा आपला नाही,
तो तिकडे गेला, हा इकडे गेला. आता आपला अवघडच आहे. तो अशा परिस्थितीमध्ये गावातलं राजकारण भयानक आहे. यात्रेला ह्याला सगळं गाव एकत्र येतं, पण राजकारण आलं की दुफळी 100% होणार. यात्रेला वगैरे गाव एकत्र येऊन आपला जे काही रीतिरिवाजाप्रमाणे आहे. राजकारणापेक्षा म्हणजे गावाचं नैसर्गिक सौंदर्य सांगा. राजकारण हे विषय थोडा आपल्यासाठी दुर्लक्षित आहे. तुम्ही सांगितलं ती चांगली गोष्ट आहे, पण त्यावेळी लहानपणी तुम्ही गावात काय करायचे? गावात आमचा म्हणजे सकाळपासून ठरलेलं शेड्यूल बघा. सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे केली की गावामध्ये यायचं. आणि आमच्या गावामध्ये एक जागृत देवस्थान म्हणून मारुतीचं मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. तिथं प्रत्येक गावातला आजही व्यक्ती, प्रत्येक जण तिथं दर्शन घेऊनच मग काय पुढचा कार्यक्रम असेल ती, कुणी जामखेडला जायचंय, कुणी जिकडे जायचे तिकडं, पण आजही प्रत्येक जण देवाचं दर्शन घेऊनच आपल्या कामाला सुरुवात करतो. आंघोळ करून येऊन मग आम्ही आंघोळ केली, दर्शन घेतलं की असे पहारावर मस्तपैकी ज्याच्या त्याच्या वयानुसार प्रत्येक जण आपापल्या कट्ट्यावर बसलेला असायचा. मग आमचं बी लहान आमच्या वयस्कर मुलांचं एक कट्टा असायचा. आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारायचो. मग 9 वाजता कुणाचं तरी वडील येणार, 8-9 वाजता अरे जायचं की नाही शाळेत, हे असं प्रश्न प्रत्येकाला, कुणाला शिव्या, कुणाला काय. आणि मग आम्ही तिथून मग आपापल्या मार्गाने घरी डबा घ्यायचा, जेवायचं आणि शाळेत चालत जायचं. 5वी ते 10वी प्रत्येक, फक्त मुलींना पास होता, मुलांना एकाला सायकल नव्हती. प्रत्येकजण चलत आणि जाताना बऱ्याच गोष्टी घडायच्या, भांडणं व्हायची, मध्येच वाटात डबे संपायचे, परत मवळ झाडायचे, असं लय भयानक गोष्टी होत्या. पण मजा होती. तो काळ एक चांगला होता, आनंदी होता. भांडणं व्हायची, आज एकमेकाला भेटलं तर म्हणतो त्या काळामध्ये तोला का लय असं केलं तसं केलं. फार म्हणजे भयानक गोष्टी झाल्या, पण चांगला आहे. आज गाव इतकं प्रगतीपथावर आहे. आज गावाचा इतिहास जर सांगायचं झालं तर आमच्या गावातला 90% लोक ही ऊस तोडायला जात होती, पण आज गाव इतकं श्रीमंत आहे. मी म्हणतो की माझ्या तालुक्यामध्ये 1 नंबरला गाव असेल माझं, कारण इतकं श्रीमंत झालेलं आहे गाव की भयानक. आज कोटीवर व्यवहार चाललेत गावामध्ये, आणि ती बी शेतकरी, कुठला नोकरीला नाही, कुठला व्यवसायामध्ये नाही, पण शेती ही एकदम आमच्यात उत्तम आहे. चांगल्या प्रकारची शेती आहे. एक जवळजवळ 30 ते 35 फूट काळी मातीच निघते आमच्या इथं. अजिबात मुरुम हा प्रकारच नाही. 40 फूट माती निघते. बांधकाम करायचं म्हणलं तर थोडीशी अडचण निर्माण होती गावामध्ये. चांगल्या प्रकारची बांधकामं नाहीत आज बी गावात, पण लोकांकडे चांगल्या पद्धतीने म्हणजे भरपूर प्रमाणात ऐवज आहेत सगळ्यांकडे जवळजवळ. असं चांगल्या पद्धतीने गाव झालेलं आहे. ऊसतोड कामगाराचं गाव होतं, पण आज चांगल्या ह्याच्यावर आहे. व्यसनाधीनता कमी झालेली आहे गावची, आणि नवीन तरुण पिढी ही काही थोडीशी 5-10% सोडली तर 90% पोरं ही चांगल्या विचाराची आहेत आणि संसारिक मुलं आहेत. एकदम चांगलं आहे. आणि आधीची जुनी जाणती लोक सुद्धा अतिशय चांगली होती. काही 10-5% असतोच कुठं गेलं तरी प्रकार, पण चांगली माणसं होती. फक्त राजकारणात कुणी कुणाचा विचार न करणारी, आपापल्या मार्गाने जाणारी, एवढाच आमच्या गावचा ड्रॉबॅक म्हटलं तर. लहानपणाबद्दल सांगितलं. शाळेमध्ये तुम्ही पुढच्या बेंचला बसायचे का मागच्या? बॅक बेंचर्स होते का फ्रंटचे होते? नाही, मध्यभागी. आता मी मध्यभागीच आहे व्यवसायाच्या दृष्टीने. नाही, मध्यभागी. त्यावेळेला त्या बेंचवर बसून जे स्वप्न बघितलं तेच पूर्ण झालं का तुम्हाला काही वेगळं व्हावं असं वाटत होतं? स्वप्न असं होतं की कारण परिस्थिती जरा थोडी हे असल्यामुळं काहीतरी करून आपल्याला पैसे कमवायचे, कारण हाच मनात उद्देश होता. असं शिक्षकच होईल किंवा काहीच असं काही म्हणजे वाटत नव्हतं. पण एक 11वी-12वीला मित्र भेटले, आणि मग मला 12वीला सायन्सला 72% 17 पॉईंट मार्क पडलेले. माझा काय मराठी मीडियमला नंबर लागलेला नाही, माझा इंग्लिश मीडियमला नंबर लागला. ती बी एका मित्राने सांगितलं चल आपण जाऊ इकडं काहीतरी बघू. झालं ठीक आहे म्हणलं, चल बाबा तुझं आहे म्हणलं तर गेलो. तिथं झालं. DEDला चांगले मार्क पडले. परत CETला बी पडले, जास्त काय पडले नाही, पण एक मीडियम लेवलनी नोकरी लागण्यापुरते पडले व्यवस्थित. आणि मग लागली नोकरी. 16 वर्ष झालं इथं. आता डहाणू तालुक्यामध्ये अगोदर गंजाड केंद्रामध्ये केले 10 वर्षे, आता चारोटी केंद्रामध्ये 6 वर्षे झाल्या होत आहेत. आता ह्या होऊन गेले 6 वर्षे, असं 16 वर्ष होऊन गेलेली सर्व्हिस. असं आहे. म्हणजे कुठलं स्वप्न नव्हतं, परंतु झालं साकार, चांगलं झालं. आता हे झालं तुमच्याबद्दल. पण आता तुमचं थोडंसं वैवाहिक जीवनाबद्दल एखादा प्रश्न, ते एकाच वाक्यात द्यायचं. एका प्रश्न, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज मग
गावाकडची पद्धत तर फार भारी, ती पोहे काय त्याच्याबद्दल थोडं. आणि आता असं झालं अरेंज मॅरेज की तिकडले पाहुणे आले, बघितलं त्यांना आमच्याकडून जेवण वगैरे पोह्यावर नाही. आता असं काही ठिकाणी नाही की आमच्याकडे आले, आम्ही जेवण वगैरे केलं, एक दिवसाचा गॅप घेतला मध्ये. वडिलांना म्हणले कधी आता, वडील म्हणले आता उद्याचा दिवस थांबा, परवा जाऊ. म्हणजे काय वडिलांचं म्हणणं असं ना, आपलं काय विचार होतोय जायचं का कसं. सगळे पाहुणे रावळे आधी बघितले कसं आहे काय, मग ठीक आहे मग झालं व्यवस्थित. मग वडील म्हणले चला आता दुसऱ्या दिवशी. ती शनिवारी आले, आम्ही सोमवारी गेलो बघायला. आणि बघायला गेल्याच्या नंतर म्हणजे मला सांगितलं जा तुझे मित्र घेऊन 1 2 3 काय तुझं जायचं असेल ते. मी आपलं बघायचं फिलिंग काय नाही, आता गेलो तर आता असंच जायचं आता. लग्न तर करायचंच होतं, पर्याय नाही केल्याशिवाय. मग अतिशय बिंदास बोलत आहेत. मग गेलो, एक दाजी घेतली एक सोबत. आता बहिणीचे मालक, कारण 3 दाजी असल्यामुळे रागवते म्हणून एक दाजीला बोलिलो. वडील म्हणजे बोले एक दाजीला तुला ज्येष्ठ जावयाला सोबत नाही, ज्येष्ठ नाही, तुला जे वाटतं त्यांना बोलव. पण मी बोलेल बाबा आपल्या ज्येष्ठाला नको राग म्हणून. आणि 1 2 मित्र घेतले, आणि आईचा भाऊ एक म्हणजे मामा. आपलं कसं आहे म्हणलं आईला बी राग नको, चला. वडील म्हणले बोलव त्याला. मामाशिवाय लग्न होत नाही, पाठीवर हात मामाचा पाहिजे, मामा पाहिजे. वडिलांचं कसं म्हणणं होतं ती बी नको नाराज व्हायला, म्हणजे आई बोलव तुझ्या भावाला. मग मामाला बोलवलं, आला मामा बी. मग आम्ही असं 5 जण गेलो. एक चुलत भाऊ बी घेतला. म्हणलं भाऊ की नाराज नको, मामा नाराज नको, जावाई नको, मित्र नको. असं आम्ही 6 जण गेलो, बघून आलो. मी म्हणलं काय नाही अडचण माझी. मी वडिलांना डायरेक्ट सांगितलं. वडिलाचं माझं नातं मित्रासारखं होतं. मी काय असं लाजणे किंवा काय नाही. वडील म्हणले कसं रे, म्हणले चांगलं आहे, काय नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही जा. म्हणले आता तुझा विषय संपला, उद्या आम्ही जाणार आहे, तू काय येऊ नको. म्हणलं मी कशाला येतो. ती गेले, ती लग्न जमूनच आले. मग ती शिदोरी वगैरे असते ती घेऊनच आले. ठीक आहे म्हणलं जा. आणि लग्नाची तारीख बी काढून आले. लग्न 13व्या दिवशी तर लग्न लगेच. मुलगी बघितली, आम्ही मुलगी पसंत म्हणले. दुसऱ्या दिवशी वडील आणि ती गेले गावातली, त्यांची सगळी त्यांचे चुलत भाव ती सगळे गेले. आमचे वडील एकटेच होते, पण चुलत भाव होते त्यांना घेऊन. आणि गावातले अजून 5 6 जण प्रतिष्ठित व्यक्ती घेऊन गेले. शिदोरी घेऊन आले आणि लग्नाची तारीख बी काढून आले. मला आल्यावर म्हटले तारीख बी काढली. ठीक आहे म्हणलं काय नाही अडचण. जॉबला लागल्यानंतर लग्न झालं का अगोदर? 2013 30/5/2013 लग्न झालं. लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे, म्हणजे ह्याच्यामुळे काही भांडण होत नसेल तुमच्याकडे? नाही, भांडण होतं. भांडण का सांसारिक भांडण 100% होत. मग भांडण झालं सॉरी कसं आहे, सॉरी ज्याचं चुकलेलं आहे त्यांनी सॉरी म्हणायचं, तसा विषय नाही का. आणि जरा पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे जरा पकडाय ना आपल्याकडे पुरुषांचा. म्हणजे वहिनीच सॉरी म्हणतात तुम्हाला, असं आम्हाला हे करावं लागेल. बाकी बघा, काकडे सरांनी अतिशय छानपैकी आपल्या प्रश्नांची आणि प्रेक्षकांना सुद्धा उत्तरं दिलेली आहेत. शेवटचा प्रश्न, आपले प्रेक्षक आणि तुमचे मित्र यांना तुम्ही काय संदेश द्याल सध्याच्या काळामध्ये? काय नाही, रोज सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे आणि आपलं जीवन हे आनंदीमय आणि हेल्दी वातावरणामध्ये सर्वांनी घालवणे, हाच माझ्याकडून सर्व मित्र परिवारांना संदेश आहे. धन्यवाद. तरी मी विक्रम दळवी, तुम्ही आमचा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजची मुलाखत ऐकून किंवा काकडे सरांबद्दल आज लाईक करा, सबस्क्राईब करा व तुम्हाला आमचं चॅनल शेअर करता आलं तर ते सुद्धा करा. धन्यवाद.